नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका पुस्तकाबद्दल सांगणार आहे जे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवू शकतं. त्या पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ डिटॅचमेंट. आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मिळवण्याच्या मागे धावत असतो. पैसा, यश, प्रेम, नाती, प्रतिष्ठा आणि लोकांची मान्यता. आपल्याला वाटतं की या गोष्टी मिळाल्या की आपण आनंदी होऊ. पण वास्तवात अनेक लोकांकडे हे सर्व काही असूनही ते आतून अस्वस्थ आणि दुःखी असतात. याचं कारण काय? या पुस्तकानुसार दुःखाचं कारण गोष्टी नसतात. दुःखाचं कारण म्हणजे त्या गोष्टींशी असलेली आपली अति जोडलेली भावना. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, नात्याला, अपेक्षेला किंवा परिणामाला खूप घट्ट पकडून ठेवतो, तेव्हा आपण आपल्या आनंदाची चावी त्यांच्याकडे देतो. कल्पना करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करता. तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कायम राहील. पण एखाद्या दिवशी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते. त्यावेळी तुम्हाला होणारं दुःख त्या व्यक्तीमुळे नसतं. ते दुःख असतं कारण तुम्ही तुमचा आनंद त्या व्यक्तीशी जोडून ठेवलेला असतो. द पॉवर ऑफ डिटॅचमेंट आपल्याला शिकवतं की प्रेम करा, काळजी घ्या, नाती जपा, पण तुमचा आनंद कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून ठेवू नका. कारण आयुष्यात काहीही कायमचं नसतं. या पुस्तकातील दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे अपेक्षा. आपल्या आयुष्यातील बहुतेक दुःख अपेक्षांमुळे निर्माण होतं. आपण अपेक्षा करतो की लोक आपल्या मनासारखे वागतील, परिस्थिती आपल्या बाजूने असेल, आपल्याला हवं ते यश मिळेल. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा आपण निराश होतो. लेखक सांगतो की मेहनत करा, तुमचं सर्वोत्तम द्या, पण परिणामाशी स्वतःला बांधून घेऊ नका. कारण परिणामावर पूर्ण नियंत्रण कधीच नसतं. तुमच्या हातात फक्त प्रयत्न असतात. यश आलं तर आनंद घ्या, अपयश आलं तर त्यातून शिका, पण दोन्ही गोष्टींनी तुमची ओळख ठरू देऊ नका. या पुस्तकात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे लोकांच्या मतांचा प्रभाव. आपल्यापैकी अनेक लोक आपलं संपूर्ण आयुष्य इतरांना खुश करण्यात घालवतात. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, समाज काय बोलेल, याची सतत चिंता करत राहतात. पण सत्य हे की लोक नेहमी बोलणार. तुम्ही यशस्वी झालात तरी बोलतील, अपयशी झालात तरी बोलतील. त्यामुळे तुमचं आयुष्य इतरांच्या मतानुसार नाही तर स्वतःच्या मूल्यानुसार जगा. तुमची किंमत इतरांच्या मतांवर अवलंबून नसते. तुमची किंमत तुमच्या स्वभावात, तुमच्या कृतीत आणि तुमच्या विचारांमध्ये असते. पुस्तकाचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे वर्तमानात जगणं. अनेक लोक भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकून राहतात. काही लोक जुन्या चुका आठवत राहतात. काही लोक जुन्या दुःखांना धरून बसतात. तर काही लोक भविष्याच्या चिंतेत आयुष्य घालवतात. पण भूतकाळ गेलाय आणि भविष्य अजून आलेलं नाही. तुमच्याकडे फक्त हा वर्तमान क्षण आहे. जो माणूस वर्तमानात जगायला शिकतो तोच खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. या पुस्तकानुसार तुम्ही स्वतःला रोज एक प्रश्न विचारला पाहिजे. माझ्या नियंत्रणात काय आहे? तुमचे विचार, तुमच्या कृती आणि तुमचे निर्णय हे तुमच्या नियंत्रणात आहेत. पण इतर लोकांचं वागणं, त्यांचे विचार आणि अनेक परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाहीत. जे नियंत्रणात नाही ते स्वीकारा आणि जे नियंत्रणात आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ही सवय तुमच्या आयुष्यातील तणाव मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. द पॉवर ऑफ डिटॅचमेंटचा सर्वात मोठा धडा असा आहे की सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. सोडून देणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. राग सोडून द्या, भीती सोडून द्या, अनावश्यक अपेक्षा सोडून द्या, भूतकाळ सोडून द्या. कारण ज्या गोष्टींना तुम्ही घट्ट पकडून ठेवता त्या अनेकदा तुमच्या दुःखाचं कारण बनतात. खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचे गुलाम राहत नाही. लक्षात ठेवा, जीवनात आनंद मिळवण्यासाठी सगळं मिळवणं आवश्यक नाही. कधीकधी आनंद मिळवण्यासाठी काही गोष्टी सोडून देणं आवश्यक असतं. ज्या दिवशी तुम्ही सोडून देण्याची कला शिकाल त्या दिवशी तुम्ही शांततेने जगण्याची कला शिकाल. आणि ज्या दिवशी तुम्ही शांततेने जगायला शिकाल त्या दिवशी तुम्हाला समजेल की खरा आनंद बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आहे.
जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या माहिती, जीवन बदलणारे विचार, मोटिवेशनल व्हिडिओ आणि वास्तववादी जीवन धडे आवडत असतील तर आमच्या true.world 0851 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटेन एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, वर्तमानात जगा आणि आनंदी रहा. धन्यवाद.